ही रायगडची दृश्य पाहतोय फरा। त्या ठिकाणी देखील आता कशा पद्धतीने चिमुकले हे छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून या ठिकाणी आता शिवकालीन प्रात्यक्षिक साजरी केली जातात। रायगडची ही दृश्य आहेत फरा, आपण पाहतोय शिवकालीन प्रात्यक्षिक त्या ठिकाणी सादर केली जात आहेत। निश्चितच वर्षा, या ठिकाणी साहस आणि थरारक अशी ही प्रात्यक्षिक सादर होताना दिसत आहेत। डोक्यावर नारळ फोडणं असेल किंवा इतरही वेगवेगळी जी साहसी खेळ होते ते इथं सादर केले जात आहेत। त्या किल्ले रायगडावरची ही थेट दृश्य आपण बघू शकतोय। आज सगळीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होत असतानाच रायगडावर सुद्धा एक उत्साह आपल्याला दिसून येतोय आणि इथं मोठ्या संख्येने शिवभक्त पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या समवेत हे जे साहसी खेळ आहेत ते सादर केले जात आहेत। त्याची थेट दृश्य आपण बघू शकतोय। तलवारबाजी असेल किंवा त्या काळामध्ये जे काही खेळ छत्रपती शिवाजी महाराज खेळत होते आणि त्यातून त्यांना त्यांच्यामध्ये जे शौर्य आलेलं होतं तेच खेळ या ठिकाणी हे चिमुकले सादर करताना दिसत आहेत। जे तरुण आहेत त्यांच्याकडून हे खेळ इथं सादर केले जात आहेत। कशा पद्धतीनं हे खेळ सादर होत आहेत, किती साहस यामध्ये आहे आणि थरारक अशी ही दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। किल्ले रायगडावरची ही दृश्य छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून इथं त्यांच्यात जे शौर्य होतं, जो पराक्रम त्यांनी गाजवलेला होता त्याची जी एक झलक दाखवण्याचा प्रयत्न हे चिमुकले करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। साहसी खेळ इथं सादर केले जात आहेत। दांडपट्टा असेल किंवा तलवारबाजी असेल हे सर्व या ठिकाणी सादर केलं जात आहे। तर माना रायगडावर वर्षा सध्या कसं चित्र आहे, कशा पद्धतीचं वातावरण आहे ते जाणून घेतलेलं आहे आपल्या प्रतिनिधींनी, तेही बघूया। किल्ले रायगडावरती आज शिवजन्मोत्सवाचा सोहळ्याचा जल्लोष पाहायला मिळतंय। किल्ले रायगडावरील वातावरण जर आपण पाहिलं तर अवघं वातावरण भगवमय बनलंय। शिवनामाचा जय जयकार होतोय। राजसदरेवरती पूजा हवन चालू आहे आणि त्याचबरोबर मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक देखील थरारक पाहायला मिळत आहेत। दृश्यांमधनं आपण पाहू शकताय पारंपरिक वेशभूषेतील हे मराठमोळ्या वेश परिधान केलेले मावळे महाराष्ट्रातून आलेले आहेत। त्यांच्या हातामध्ये जर आपण पाहिलं तर पारंपरिक शस्त्र आहेत, त्याच्यामध्ये दानपट्टा आहे, तलवार आहे, लाठी काठी आहे आणि अक्षरशः ही लहान बालकं आणि त्याचबरोबर भाला घेतलेली हे त्यांचे गुरुजन, ही सर्व मंडळी राजसदरेवरती महाराजांना अभिवादन करताना वेगवेगळे प्रात्यक्षिक थरारक प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवत आहेत। आता ही सर्व टीम लोकशाही सोबत आहेत। आपण कुठून आलात आणि कोणकोणत्या मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर केलं? पकडू का तुमचं? जय शिवराय। आम्ही क्रांतीवीर फिरंगो शिंदे मर्दानी आखाडा सैनिक विद्रोह कोल्हापूर या संस्थेची या आखाड्यातली ही सर्व आपली मावळ्यांची टीम आहे। गेली 19 वर्ष आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकलेचा जागर अखंड महाराष्ट्रभर करत आहोत। महाराष्ट्राबाहेर सुद्धा देशभर सुद्धा आपली प्रात्यक्षिक झालेले आहेत। मागच्या वर्षी पहिल्यांदा जपान येथे शिवजयंती साजरी झाली। त्या शिवजयंतीच्या सोहळ्यामध्ये महाराजांच्या युद्धशास्त्रावरती जी स्पेशल डॉक्युमेंटरी बनवली ती डॉक्युमेंटरी सुद्धा आपल्या ज्या टीमवरती बनवली होती आणि त्याचं प्रक्षेपण जपानमध्ये झालं। तर या आखाड्याच्या माध्यमातून आपण जे ज्या युद्धकलेच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य लढवलं आणि वाढवले ती युद्धकला आज या महाराष्ट्रातून लोप पावत आहे। तिचं जतन संवर्धन करण्याचं काम आम्ही आमच्या आखाड्याच्या माध्यमातून करत आहोत। गेले 12 वर्ष शिवकालीन युद्धकला म्हणजे जपत आहे। माझ्या हातात हे शस्त्र आहे, तलवार आहे। यामुळे आपण जेव्हा शत्रू आपल्यावर अटॅक करतो त्यामुळे आपल्या स्वतःचं संरक्षण बचाव या शस्त्रामार्फत आपण करू शकतो। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे युद्ध व्हायची त्या युद्धामध्ये तलवारीचा, दानपट्टा तसेच लाठीकाठी यांचा वापर व्हायचा। त्यामुळे हे शिवकालीन युद्धकलेची शस्त्र आहेत, याचा वापर करून आपण स्वतःचा बचाव करू शकतो। छोटी बालकं आणि त्यांचे वस्ताद या ठिकाणी ही थरारक प्रात्यक्षिक सादर करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन सर्वेश भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।